विधानसभा अध्यक्षांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे, भास्कर जाधव, आदित्य ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद सुरू होती. आपल्याशी संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मी शिवराज पाटील जे एक सुसंस्कृत सभ्य असं व्यक्तिमत्व होतं ते आपल्यातून गेले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. शिवराजजी ज्या वेळेला राजकारणामध्ये होते तेव्हा काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होते. तरी देखील त्यांच्यातला एक वेगळेपणा मला आवर्जून सांगावंसं वाटतो. तो म्हणजे त्यांच्यावरती ज्या ज्या वेळेला ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने, काँग्रेस पक्षाने दिल्या त्या त्यांनी त्यांच्या परीने यशस्वीपणाने पार पाडण्याचा प्रयत्न केला. मग ते मला वाटतं संरक्षण मंत्री होते, लोकसभेचे अध्यक्ष होते आणि त्याहीपेक्षा गृहमंत्री म्हणून काम करत असताना 26/11 हा जो काही एक आतंकवादी हल्ला झाला त्यावेळेला त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला होता. हे अशी नैतिकता हल्लीच्या राजकारणामध्ये फार अभावाने आढळते की एखादी गोष्ट ज्याच्यात आपण अपयशी ठरलोय किंवा त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणं हे हल्लीच्या राजकारणामध्ये दिसत नाही. पण ते शिवराजजींनी तेव्हा दाखवलं होतं की खातं माझ्याकडे आहे आणि तरी देखील मी जनतेचं रक्षण करू शकलो नाही किंवा आतंकवादी हल्ला झालेला आहे त्याची जबाबदारी घेऊन राजीनामा देतो, ही एक मोठी गोष्ट तेव्हा आपल्याला सगळ्यांना दिसली असेल. आणि म्हणून जेव्हा ते राजकारणात होते तेव्हा मी म्हटलं तसं काँग्रेस आणि शिवसेना हे एकमेकाच्या विरोधात लढत होते. पण ज्याच्याकडे ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्या आपण चांगल्या मानल्या पाहिजेत आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. आता काल आपण मला एक प्रश्न विचारला होता किंवा एक बोलताना बोललो होतात आपल्यापैकी कोणतरी की दोन्ही सभागृहाला आता विरोधी पक्षनेते नाहीयेत. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं कदाचित हे पहिलं अधिवेशन असं असेल की जिथे दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नाहीये. तसं पाहिलं तर विधानसभा म्हणजे आता आपण अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस, खालचं वरचं, त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही विधानसभा अध्यक्षांना विरोधी पक्षनेते पदाच्या नावासहित, भास्कररावांच्या नावासहित पत्र दिलं होतं. अजूनही त्याच्यावरती निर्णय झालेला नाही. साहजिकच आहे त्याच्यानंतर विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिकामं झालं, त्याहीबद्दल विरोधी पक्षाकडनं पत्र गेलेलं आहे. काल आपण जे म्हणालात की मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं की हा अधिकार हा अध्यक्षांचा आहे, त्यानुसार आम्ही नियमानुसार अध्यक्षांकडे पण जाऊन ही विनंती केली आणि त्याचप्रमाणे माननीय सभापतींकडे सुद्धा जाऊन आम्ही विनंती केली की आता दोन्ही पदं ही रिकामी आहेत, दोन्ही सभागृहाची ही पदं रिकामी आहेत. आपण दोघांनी एकत्रितपणे हा निर्णय या अधिवेशनाच्या आता उद्या परवाकडे शेवटचा दिवस आहे, आपण जाहीर करावा. अध्यक्षांना सभापतींना केबिनमध्ये चर्चा होते पण त्यांचं रिप्लाय काय असतो? मी तेच सांगतो, मला पूर्ण करण्याच्या आधीच तुमचा प्रश्न. साहजिकच आहे, दोघांनी सांगितलं की आम्ही जरूर त्याचा आमच्या मनामध्ये तो विचार चालू आहे, आम्ही लवकरात लवकर तो निर्णय घेऊ. आता हे गेल्या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा लवकरात लवकर हा शब्दप्रयोग झाला होता. आता किती लवकर तो निर्णय होतोय हे आपल्याला कळेल. कारण आमची तर विनंती किंवा आग्रह असा आहे की हे अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेते लाभावेत की जेणेकरून विरोधाला विरोध करण्यासाठी नको ते तर आम्ही आजही करतोय, विरोधाला विरोध नाही, पण जनतेचे प्रश्न एक त्यांचा आवाज उठवणं हे आमचंही कर्तव्य आहे. आणि जे कोणी या सभागृहात जनतेकडनं आपले प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी म्हणून येतात त्यांचं सगळ्यांचं ते कर्तव्य असतं. विरोधी पक्ष नेत्याला एक दर्जा असतो, एक मान असतो, तो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी नीट एका अधिकारामध्ये बोलू शकतो, काही माहिती घेऊ शकतो आणि त्यानुसार सभागृहामध्ये आपल्या प्रश्नाची मांडणी तो व्यवस्थितपणाने करू शकतो. आणि म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या दोन्ही सभागृहात
विरोधी पक्ष नेतेपद हे असणं म्हणजे पद आहे, पण त्या पदावरती माणसं नाहीयेत, तर ती नेमणूक लवकरात लवकर व्हावी अशी आमची आग्रहाची मागणी आहे. नियमांची आडकाठी काही सांगतायत का? नाही, आता त्या सगळ्या गोष्टी ते बघतील आणि त्या दोघांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही हा निर्णय लवकरात लवकर घ्यायचा आमच्या मनात आहे. सगळ्या बाबी आम्ही तपासतो. म्हटलं बघा, पण काही गोष्टी नियमाच्या आडकाठीत म्हणाल तर मी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाचा विषय त्यांच्याही कानावर घातलेला आहे की उपमुख्यमंत्री पद हे कोणत्याही संविधानात्मक पदापैकी एक पद नाहीच आहे. त्याच्यामुळे जर समजा याला नियमाची आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पद हे जी बिरुदावली लावली जाते, बिरुद लावलं जातं आणि नको ती लोक ते मिरवतात, ते ताबडतोब रद्द झालं पाहिजे. नाही, पण त्यावर सत्ताधारी आमदार आणि नेत्यांचं असं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते. त्यावर पण त्याही वेळेला विरोधी पक्षनेते होतेच. माझं म्हणणं काय असेल, संविधानाची आडकाठी किंवा नियम असेल तर नियम सगळीकडे सारखा असला पाहिजे. तो केवळ विरोधी पक्ष नेत्याला त्या मोजमाप पट्टी लावणार असाल तर उपमुख्यमंत्र्याला लावली पाहिजे, आणि ती मोडून जर उपमुख्यमंत्री करणार असाल तर मग विरोधी पक्ष नेता पण पद पण केलं पाहिजे. बरोबर आहे. संख्याबळ हा जर का नियम असेल तर मग नियमानुसार उपमुख्यमंत्री पण पद नाहीये, त्याला संख्याचं नाहीच आहे. कारण काय काय ठिकाणी तर नुसतं असंच नेमले गेलेले आहेत. त्याच्यामुळे आणि एक नाही, 2 उपमुख्यमंत्री अशी, म्हणजे मग तुम्ही उद्या 40 उपमुख्यमंत्री कराल तर उपमुख्यमंत्री संज्ञाच चुकीची आहे, ती कायद्यातच बसत नाहीये. जर विरोधी पक्षनेते पदाला संख्याबळाचं जर काही आडकाठी असेल तर उपमुख्यमंत्री पदाला कशाचाच आधार नाहीये. साहेब, संख्या नसताना दिल्लीमध्ये कोणत्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं होतं. साहेब, संख्या नसताना विरोधी पक्षनेतेपद दिल्लीमध्ये भाजपाला देण्यात आलं होतं आणि भाजपाने ते घेतलं होतं. त्यावेळेच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः सांगितलं होतं की आम्ही विरोधी पक्षनेतेपदाला संख्या नसली तरी आम्ही ते त्यांना देतोय. मग असं जी अवधारता मुख्यमंत्र्यांमध्ये नाहीये का? हा प्रश्न त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे, मी कसं देऊ. पण जेव्हा साहजिकच आहे, जेव्हा भाजपेतर पक्षाचं सरकार जिथे आहे किंवा दिल्लीत होतं केजरीवालांचं, तेव्हा त्यांनी ती उदारता दाखवली होती. त्यांनी किती आले होते, मला वाटतं तीन कितीपैकी 70 मध्ये 3 असताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. ही तुम्ही माहिती देत आहे. तर 70 मध्ये 3 म्हणजे तो 10% किंवा किती टक्के देतोय. म्हणजे हा फार महत्वाचा मुद्दा तुम्ही आता मांडला. या निमित्ताने तुम्हाला धन्यवाद देतो की 70 पैकी 3 सदस्य असताना जर भारतीय जनता पक्षाने ते विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं होतं आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते दिलं होतं, तर मग ते तिकडे जर का दिल्ली देशाची राजधानी आहे तर मुंबईत म्हणजे महाराष्ट्रात का नाही होऊ शकत. तर एक सभापती आणि अध्यक्ष असं बघा, तुम्हाला भेट घेतली तर तुम्हाला लवकरात लवकर म्हणतात, पण जेव्हा अधिवेशन सुरू व्हायच्या पूर्वी पत्रकार परिषद जेव्हा झाली, सभापती म्हणतात योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्हणजे अर्थ काय? बघा, शेवटी याच्यामध्ये माझं म्हणणं असं आहे की राजकारणाच्या ठिकाणी ठेवा, पण आपण सगळेजण, आपण म्हणजे तुम्ही सुद्धा प्रेस एका अर्थाने आणि आम्ही लोकप्रतिनिधी हे जनतेचे सेवक आहोत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी म्हणून हे सभागृह आहे, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आपण निवडणूक लढवत असतो. ठीक आहे, काही कोण ज्याची संख्या जास्त आहे तो सत्तेवरती बसतो, बाकीचे समोर बसतात. खरं विरोधी हा शब्द माझ्या मते चुकीचा आहे, कारण कोणाचा विरोधी हे मी मुख्यमंत्री असताना सुद्धा बोललो होतो. तर